अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी तुमच्याकडे एक महत्त्वाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, ज्याचं नाव आहे गॅझेट किंवा तुमच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र. या दोनपैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की तुमचं लग्न झालेलं जर असेल तरच हे आवश्यक आहे, लग्न झालेलं नसेल तर काही आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे की लग्नाच्या अगोदर तुमचं जे टीसीवर नाव असते, उदाहरणार्थ जयश्री देशमुख असेल, कदाचित त्याच्यानंतर लग्न तुमचं दुसऱ्या घराण्यामध्ये झालेलं असते, त्यावेळी तुमचं जे आधार कार्ड आलेलं असते जयश्री पाटील असेल किंवा XYZ तुमचं असेल, तर अशा वेळेस तुमचं जे आधार कार्ड आहे ते चेंज झालेलं असतं. त्याच्यामुळे दोन्ही नावाच्या व्यक्ती हे एकच आहेत, याच्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे. उदाहरणार्थ जयश्री देशमुख टीसीवर जर असाल तर जयश्री देशमुख काय फॉर्म भरलेला आणि जयश्री पाटील किंवा जे काही आडनाव असेल तर त्या आडनावानं तुम्ही जर परीक्षा द्यायला आधार कार्ड घेऊन जासाल तर ते म्हणतील ती व्यक्ती ती नाही आहे, म्हणून दोन्ही व्यक्ती एकच आहेत हे तुम्हाला तिथं सिद्ध करावं लागते. त्यासाठी तुम्हाला दोनपैकी एक आवश्यक आहे. तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपली बॅच सुद्धा सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये ICDS, पोषण अभियान, नोट्स, टेस्ट सिरीज, ई बुक, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सगळे आपण उपलब्ध केलेले आहेत की जे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देतील आणि अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी तुम्हाला मदत करतील. लक्षात ठेवा, हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरळ सेवा आणि अंतर्गत दोन्ही भरतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सगळ्यांनी बॅच पण जॉईन करून घ्या. 8010457760 या नंबरवर संपर्क करून आणि घरपोच नोट सुद्धा मागवा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा की का ते पाहिजे. ते जर नसेल तर परीक्षेला सुद्धा बसू देत नाहीत आणि फॉर्म सुद्धा भरता येत नाही. थँक्यू.